नमस्कार, वेलकम टू ॲमिकस लॉ अकॅडमी. तर परत एकदा आपण 2022च्या प्रोसेसमध्ये जे यशस्वीरित्या सिलेक्ट झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ज्यांची न्यायाधीशपदी काम करायला सुरुवात करणार आहेत असे प्रज्योत बेंद्रे यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. रादर त्यांच्याशी म्हणण्यापेक्षा त्यांचे आई बाबा इथं आलेले आहेत आणि खास आग्रहाचं आमंत्रण देऊन त्यांना बोलवलेलं आहे, कारण मला जाणून घ्यायचं होतं की त्यांचा याच्यामध्ये काय अडथळे होते, त्यांनी कशा पद्धतीनं सपोर्ट केला यांना. हे 3-1 वर्ष घरापासून लांब राहून जे अभ्यास करत होते त्या दरम्यान त्यांनी स्वतः सगळं कसं मॅनेज केलं, या सगळ्या गप्पा आपण मारणार आहोत. तर बेंद्रे साहेब आणि बेंद्रे वहिनी, नमस्कार, वेलकम. आणि प्रथमतः अभिनंदन तुमचं. तुम्ही खूप मोठ्या यशस्वी माणसाचे आई वडील झालेला आहात आता, आणि तुम्ही जे काही त्यांना सपोर्ट केलं आणि सगळ्यांचंच एकदा अभिनंदन. आणि आपण सुरू करूया मग गप्पा मारायला त्यांच्याशी. तुला जे करायचं माझी तयारी आहे, तुझी शिकायची इच्छा आहे, तुला पाठवून देतो. त्याच्यानंतर तुमचं नाव आमच्या कानावर आलं, तुमच्याकडे असा जॉईन झाला. मग म्हटलं काहीतरी खात्रीचे आपल्याला भेटलेत, तिथून आम्ही निश्चिंत झालो. मग त्याला मी कधीही बोललो नाही की तुला भेटायला यायचं कधीच बोललो नाही. बरोबर. जवळजवळ किती 2 वर्ष झाली ना तुम्ही इकडं? 3 वर्ष पुण्याला 3 वर्षापेक्षा जास्त. पासून तो निघाला कल्याणपासून. 3 वर्षापेक्षा जास्त. म्हणजे कोरोना झाल्यानंतर 3-3.5 वर्ष पुण्यामध्ये. आणि आज ते मोठा प्रवास आहे खूप. 2021 जुलैला तो बाहेर पडला घराच्या. बरोबर बरोबर. एवढा मोठा आनंद देणार असतो देव, त्यावेळी काहीतरी कठीण प्रवास करायला लावतोच. त्या प्रवासातनं आपण यशस्वीपणे पुढे आलो की मग आनंद मिळत. कष्टाशिवाय तुम्हाला प्रयत्नाशिवाय कष्टाशिवाय यश नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही इथेच बसून राहणार आणि मी इथेच काहीतरी होईल, ते शक्य नाही. बरोबर आहे, बरोबर. नाही, आता कसं होतं, म्हणजे कष्ट तर आहेतच त्याच्यामध्ये, पण ज्यावेळी कुठलंही मोठं काम होतं त्यावेळी ते एकट्याचं काम नसतं, असं माझं नेहमी हे असतं. मी पण आता जज झालो, सिलेक्ट झालो, सगळे अभिनंदन करत होते, त्यावेळी मी तेच म्हटलं की एक 50%च आमचं हे असतं. बाकीच्या 50%मध्ये मग आई बाबा असते, परिस्थिती, त्यावेळी मित्रांचं पाठबळ आणि गुरु असतात. त्या सगळ्यांचं हे असतंच त्याच्यामध्ये. आपण फक्त आपलं काम करायचं असतं. तुम्हाला प्रवासात मिळणारे प्रत्येक व्यक्तीचा काही ना काहीतरी तुमच्यात वाटा असतो. आणि याचं ऍडमिशन घेतलं मी LLB ला. माझ्या बारक्या भावाला सांगितलं, अरे काय चारण्याचा वकील बनवतो का? असेल ना, राहू दे ना, झालं तर त्याच चांगलं होईल. चाराणेचं चाराणे घरी तर आणेल ना. त्यांचाही वाटा आहे, म्हणजे त्यांचा खूप मोठा आहे. पण पुढचा प्रवास तो सगळा LLB नंतर त्यांनाच ठरवलं की हे मी करणार, ह्यात मी या क्षेत्रात जाणार. आणि ह्यांचं शिक्षण म्हणजे आमचं कसं परिस्थिती खूपच म्हणजे हालाकीची होती, कारण ह्यांची आमच्या लग्नानंतर हे प्रीमियरला होते, ते 2 वर्षातच बंद झाली. प्रीमियर बंद झाल्यानंतर मग त्या प्रीमियर बंदच्या काळामध्येच मग ह्याचा जन्म झाला. आणि तेव्हापासून ते कष्ट चालू आहेत. अगदी यांना म्हणजे खेळणं सुद्धा घ्यायचं का हे विचार करावा लागायचा आम्हाला. अगदी तो काय मागितला तर मला म्हणजे असं खूप म्हणजे हर्ट व्हायचं की अरे आपण ही पण घेऊ शकत नाही आज मुलांसाठी. आणि आज तो आम्हाला एवढा मोठा दिवस दाखवतोय, हे खूप म्हणजे कौतुकाचं आहे. मला होईल तेवढं मी तिथपर्यंत शिकवलं, नंतर ते त्यांच्या स्वतःच्या बळावरती ते शिकलेले आहेत. आणि आज त्या एवढ्या मोठ्या लेवलला गेलेल्या आहेत की आज आमची मान अशी उंच करून आम्ही त्यांना उंचीप्रमाणे तर बघतोच, पण त्यांच्या पोझिशन प्रमाणे आम्हाला आता असं बघावं लागतं. आज ते त्यांचे आई वडील आम्हाला म्हणून ओळखतात लोक, असं आहे. खरं आहे ते. नाही, ह्याच्यामध्ये टिकून 3 वर्ष हे केलं. कसं होतं, लोक येतात, अभ्यास सुरू करतात, मग ती तारीखच लवकर आली नाही, ती परीक्षाच झाली नाही, परीक्षा 6 महिने पुढेच गेली वगैरे, असं करून मग दुसरीकडे नोकरी मला चांगली मिळते आता कंपनीमध्ये, तिकडे निघून लक्ष डायव्हर्ट होऊन जातं. तर असे 100 मधले 90 लोक निघून जातात. आमच्याकडे पण येतात बरेच, नंतर निघून जातात. पण ते प्रॉपरली सगळं टिकून समोर चांगली नोकरी असताना त्याचा मोह बाजूला ठेवून मला काय करायचं आहे त्याच्यावर फोकस करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. तसं यांनी केलं म्हणून त्यांना कष्ट, म्हणजे हा एक त्यातला फार मोठा पार्ट आहे. आणि तसंच असायला पाहिजे. आता सुद्धा बरेच लोक येतात जातात. आता नोकरीला जातो सर, आता कधी 1 वर्षभराने परीक्षा येणार, तोपर्यंत काय करायचं, तसं नाही होत. ते 1-2 वर्ष जातात इकडं तिकडं, अभ्यास करावाच लागतो. एवढी मोठी पोस्ट जर मिळवायची असेल तर त्याचे कष्ट पण तेवढेच मोठे असणार. त्यामुळे ते पण त्यांनी केलं
आणि तुम्ही तिकडे सहन केलात. नाही, ते तर काय? आहे. पेशन्स हे महत्वाचं आहे. दोघांकडूनही झालेले आहेत, आमच्यापेक्षा जास्त त्यांनी ते केलेलं आहे. मेन कसं तुम्ही एकदम खंबीरपणे त्याला अशी पाठबळ दिलात की नाही, असं तू कोणी घाबरू दिसलं की नको. आम्ही मग त्यांना पाठबळ देतो. नाही, त्यांनी दाखवायला तर पाहिजे ना की मी आहे इथं. जसे स्वामी म्हणतात ना, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तसे तुम्ही तसं उभे तुम्ही राहिला उभे राहिलात. तिथेच मग मी म्हटलं आता ह्याचा जय आहे. मग आम्ही सगळी हा, चिंता आम्हाला केली. तेवढं मात्र होतं की होणार ते काय, आज नाही होणार, उद्या होणार, पण बरोबर, हो. होणार एवढं मात्र कॉन्फिडन्स होता आम्हाला. आणि झालं ते चांगल्या रँकमध्ये आणि चांगल्या मार्कांनी हे झालं त्यांचं. आणि महत्वाचा वाटा म्हणजे दादाचा, मोठ्या दादाचा खूप महत्वाचा वाटा. खूप. आणि तो नेहमी म्हणतो, आजही म्हणतो की जरी तो जज झाला तरी तुझा पहिला पगार येईपर्यंत तुला दर महिन्याला मी पैसे पैसे पाठवतो. देणार. आणि महत्वाचं म्हणजे आता इकडे आल्यानंतर ते अभ्यास करताना जेव्हा एक 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 गोष्टी सरांमुळे समजली तेव्हा तेच एक सांगितलं लक्षात ना, आलं, त्यांच्यामुळे तर तू आज घडलायस. एक लक्षात आलं की इंग्रजीचं ज्ञान असणं किती जास्त गरजेचं आहे कायद्याचा अभ्यास करताना. तर ह्याच्यात कितीही म्हटलं, सरही कायम मला रिअलाइज करून घालत असतात. तेही कौतुक करतात की जर माझी आई लहानपणी भांडली नसती मला इंग्लिश शाळेसाठी नाव घालण्यासाठी, तर आज मी कायदा काय तर काय बोलूच शकलो नसतो, सूट तर काय काय घालूच शकलो नसतो. तर सर्वात मोठं आईचं पण आहे. आणि मला अभ्यास हे काय असतं ऍक्च्युली ह्याचे सगळे नोशन्स माझे मिसकन्सिव्ड होते रॅदर. पण आता खूप मोठी जबाबदारी असते. म्हणजे जितका माणूस जास्त यशस्वी होतो तेवढं जास्त नम्र व्हायला पाहिजे. हा, ते तर आहे. जेवढं वर जातो तेवढं नम्र व्हायला पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की मोठी माणसं जी आहेत ते कशावरून ओळखायची, ते लहान लोकांशी कसं वागतात ह्याच्यावरून त्यांचं मोठेपण ओळखायचं असतं. तसंच आहे ते. जज म्हटल्यानंतर सगळेच आल्यानंतर आम्ही पण कोर्टात आलो की आता तुम्हाला नमस्कार करायला लागणार आहे. पण तुम्ही तुमचे जे लहान लोक असतील, छोटे छोटे पक्षकार असतील, त्यांच्याशी कसं डील करता ह्याच्यावर ते सगळं सगळं डिपेंड. डिपेंड आहे. तुम्ही आता दुरावा सहन केला हे तर झालंच. हो. पॉझिटिव्हिटी पण दिली त्यांना. आणि आता LLB झालं की कसं बरेचसे हे असे असतात की ठीक आहे आता लॉ झालाच तोपर्यंत काही बोललो नाही आम्ही तुम्हाला. LLB झाल्यावर 1 वर्ष झालं, हो. आता पैसे कधी कमवणार, हा, हे आहेच बरोबर. हे जे असतं. म्हणजे आमचे अनेक मित्र, मी जज झालो त्यावेळी सुद्धा आमच्या अनेक मित्रांच्या मागं हे होतं, आता सुद्धा असतं. तर ते पण तुम्ही सहन केलं थोडक्यात. म्हणजे अनेक गोष्टी सहन केल्यात तुम्ही. दुरावा सहन केला, हे सहन केला, रादर अडथळा पण केला नाही तुम्ही. तुला काय करायचं ते कर, एवढं सगळं हे केलं. तर हे होते यशस्वी कॅन्डिडेट प्रज्योत यांचे आई बाबा. खास त्यांच्याशी गप्पा मारण्याचं कारण हे की यशामध्ये आई बाबांचा सगळ्यात मोठा सहभाग असतो. तर त्यांनी काय केलं हे जाणून घेणं, आणि हेच बाकीचे जे कॅन्डिडेट्स तयारी करतात आता, तर त्यांच्या आई वडिलांनी त्यांना काय सपोर्ट दिला पाहिजे यासाठी खास यांच्याशी गप्पा मारण्याचं प्रयोजन केलेलं होतं. तर काय समजलं आपल्याला, तर त्यांच्या मुलावर विश्वास होता. तो काय करायला लागलाय ते करू दे त्याला, आणि अडथळा केला नाही, त्याच्या मागे किटकिट केली नाही थोडक्यात सांगायचं तर. आणि जो काही दुरावा त्यांनी सहन केला 3-1 वर्षाचा, 3.5 वर्षाचा, जो काही सपोर्ट ह्यांच्याकडून मिळायचा होता त्यावेळी फॅमिलीला, तो नाही मिळाला, तो त्यांनी मॅनेज केला. तर हा सगळ्यात मोठा त्यांचा काही पॉइंट्स आहेत. याच्याशिवाय बाकीचा सहभाग असतोच नेहमी, त्यांचे आशीर्वाद पाठबळ हे असणारच आहे. तर प्रत्येक आई बाबाला मी असं आवाहन करतो की तर तुम्ही विश्वास दाखवा. तुमचे कॅन्डिडेट्स, तुमची मुलं जे काही बाहेरून पुण्याला आलेले असतील किंवा तुमच्या बरोबर घरात असतील तरी सुद्धा त्यांना विश्वास दाखवा, त्यांच्याविषयी पॉझिटिव्हिटी दाखवा. हे सगळ्यात मोठा संदेश आज आपल्याला मिळालेला आहे. पण हा विश्वास आणि हे पाठबळ त्याच वेळी मिळणार आहे ज्यावेळी कॅन्डिडेट स्वतः विश्वासासाठी पात्र ठरणार आहे. तर ती पात्रता आधी कॅन्डिडेटनं दाखवायची आहे आणि मग बाकी सगळ्यांचा सपोर्ट मग कॅन्डिडेटला मिळणार आहे. तर आपण थांबूया आणि असंच गप्पा मारत राहू अनेक यशस्वी उमेदवारांशी. सो गुड डे अँड गुड बाय.